महाराष्ट्रात पुन्हा पेपर फुटीचे ग्रहण. नीट नंतर आता महाटेक. 6 लाख उमेदवारांच्या भविष्याशी क्रूर खेळ. 1.5 कोटी रुपयांना होणार होती टीईटी पेपरची विक्री. पोलिसांच्या सतर्कतेने घोटाळा उघड. 3 जण गजाआड. एसआयटी सक्रिय. अवैध परीक्षा गैरव्यवहार नेटवर्कचा देशात धुमाकूळ. कठोर कायद्याची आणि अंमलबजावणीची गरज. काही दिवसांपूर्वी संपूर्ण देश नीट परीक्षेच्या महाघोटाळ्याने हादरला होता. लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य देशाच्या सर्वोच्च वैद्यकीय परीक्षेमध्ये असं अंधारात ढकललं गेलं. हे सर्वांनी पाहिलं. हा राग आणि हा गोंधळ शांत होत नाही. तोच आता थेट आपल्या महाराष्ट्रात शिक्षण व्यवस्थेला काळीमा फासणारी एक मोठी घटना घडली आहे. रविवारी 28 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणारी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महाटेट परीक्षा तडकाफडकी रद्द करण्यात आली आहे. कारण परीक्षेच्या अवघ्या 24 तास आधी या परीक्षेचा मुख्य पेपर बाजारात 1.5 कोटी रुपयांना विकला जात होता. नीट परीक्षेच्या पेपर फुटीचं लोण आता महाराष्ट्रातील शिक्षकांच्या पात्रतेपर्यंत कसं पोहोचलंय आणि या संपूर्ण महाघोटाळ्यामागे कोणती आंतरराज्य गँग सक्रिय आहे याचा सखोल पर्दाफाश आज आपण या रिपोर्टमध्ये करणार आहोत. तर घडलं असं की 27 जून 2026च्या पहाटे भिवंडी पोलिसांना एका गुप्त माहितीदाराकडून अत्यंत गोपनीय माहिती मिळाली. भिवंडीतील कोणगाव भागात काही संशयास्पद लोक आगामी टीईटी परीक्षेचा पेपर विकण्यासाठी फिरत होते. माहिती मिळताच पोलिसांनी सकाळी 11 वाजताच्या सुमारास तिथे सापळा रचला आणि 3 उच्च शिक्षितांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीमध्ये पोलिसांना आगामी टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे तब्बल 4 सेट सापडले. पोलिसांनी तत्काळ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवले. जेव्हा जप्त केलेले प्रश्न आणि मूळ प्रश्नपत्रिका समोरासमोर ठेवून तपासण्यात आली तेव्हा सर्वांचेच पाय गळाले. कारण ते प्रश्न तंतोतंत जुळत होते. पेपर लीक झाल्याचं 100% स्पष्ट होताच शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आणि घाईघाईने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. पोलिसांनी अटक केलेल्या तिघांची नावे राजीव श्रीप्रयाग शाव वय वर्ष 45 राहणार बिहार, आकाश कुमार स्वराज कुमार वय वर्ष 30 राहणार बिहार आणि धीरज बलराज सिंग वय वर्ष 28 राहणार हरियाणा अशी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हे तिघेही उच्च शिक्षित आहेत. राजीव हा विज्ञान शाखेचा पदवीधर असून रिअल इस्टेटचा व्यवसाय करतो, तर धीरजने यापूर्वी केंद्रीय विद्यालयाची शिक्षक भरती परीक्षा दिली होती पण तो नापास झाला होता. आता विचार करा, थेट दिल्लीतून विमानाने किंवा विशेष मार्गाने हे आरोपी महाराष्ट्रात आले होते आणि हा पेपर तब्बल 1.5 कोटी रुपयांना विकणार होते. कोर्टाने या तिघांनाही आता 1 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पण तपास इथेच संपत नाही. या तिघांच्या चौकशीतून दिल्ली आणि आग्रामधील आणखी 2 मोठ्या सहकाऱ्यांची नावे समोर आली आहेत. आता सर्वात मोठा ट्विस्ट, या टीईटी पेपर फुटीचे धागेदोरे थेट बिहारमधील नालंदा आणि समस्तीपूर पर्यंत पोहोचले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणाचा मुख्य संबंध समस्तीपूरचा रहिवासी बिजेंद्र गुप्ता याच्याशी जोडला जातोय. हा बिजेंद्र गुप्ता दुसरा तिसरा कोणी नसून नीट पेपर फुटीमध्ये ज्याचं नाव देशात गाजलं त्या संजीव मुखियाच्या नेटवर्कचाच एक भाग आहे. बिजेंद्र गुप्तावर गेल्या 25 वर्षांपासून ओडिशा, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये अनेक शासकीय परीक्षांचे पेपर फोडल्याचा आरोप आहे. म्हणजेच नीट परीक्षेचा पेपर ज्या टोळीने फोडला त्याच आंतरराज्य पेपर लीक माफियाने आता महाराष्ट्राच्या टीईटी परीक्षेलाही आपले टार्गेट बनवले आहे. यासाठी पोलिसांनी 1 डीसीपी, 2 एसीपी, 9 पीआय, पीएसआय आणि 20 कर्मचाऱ्यांची विशेष एसआयटी टीम बनवून दिल्ली, बिहार, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात रवाना केली आहे. आता या संपूर्ण गोंधळात सर्वात जास्त नुकसान कोणाचं झालं तर रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक उमेदवारांचं. यंदा या परीक्षेसाठी तब्बल 6,125,000 उमेदवारांनी नोंदणी केली होती. पेपर 1 साठी 2,58,061 आणि पेपर 2 साठी 3,42,064. यांमध्ये धक्कादायक बाब म्हणजे तब्बल 2,26,000 उमेदवार हे आधीपासूनच खासगी किंवा मानधनावर कार्यरत असलेले शिक्षक आहेत. सर्वोच्च न्यायालयाने एक कडक नियम केलाय की नोकरीत कायम राहायचं असेल तर ऑगस्ट 2028 पर्यंत टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे, नाहीतर नोकरी जाईल. त्यामुळे या शिक्षकांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्या, जनगणनेची कामे बाजूला ठेवून दररोज 10-10 तास अभ्यास केला होता. अनेकांनी घरात लहान बाळ असताना शाळेच्या जबाबदाऱ्या सांभाळत तयारी केली होती.
पण या माफियाने त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरलंय। शनिवारी सर्व परीक्षा केंद्रांवर बाकड्यांवर बैठक क्रमांक टाकून झाले होते। बायोमेट्रिक फेस रिकॉग्निशन आणि 18,717 वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावून परीक्षा परिषदेने चोख व्यवस्था केली होती। पण पेपर मुख्य ट्रेझरी किंवा छपाईच्या ठिकाणाहूनच बाहेर आल्यामुळे ही चोख व्यवस्था निष्फळ ठरली। परीक्षा परिषदेने रविवारी तातडीने बैठक घेऊन राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांमधून कोऱ्या 6 लाख उत्तरपत्रिका जमा करून घेतल्या आहेत, तर प्रश्नपत्रिका सध्या ट्रेझरीमध्ये सीलबंद आहेत। अधिकाऱ्यांच्या मते नवीन प्रश्नपत्रिका तयार करणे, त्याची गुप्तपणे छपाई करणे, इतर परीक्षांच्या तारखा सांभाळणे आणि पावसाळ्याचे दिवस पाहता पुढील किमान 2 महिने तरी ही परीक्षा पुन्हा घेणे शक्य नाही। यामुळे परीक्षा परिषदेला 7 ते 8 कोटी रुपयांचा आर्थिक भुर्दंड तर पडणारच आहे, पण शिक्षकांवर नोकरी गमावण्याची टांगती तलवार आणखी गडद झाली आहे। आज सोशल मीडियावर या पेपर फुटीची जोरदार खिल्ली उडवली जात आहे। खालीलपैकी फुटण्याचा गुणधर्म कशात असतो, काच की स्पर्धा परीक्षेचा पेपर, असे मीम्स फिरतायत। पण हा विषय हसण्यावारी नेण्यासारखा नक्कीच नाहीये। जर देशाचे भविष्य घडवणारे शिक्षकच भ्रष्टाचार आणि पेपर फोडून उत्तीर्ण होणार असतील, तर येणाऱ्या पिढीच्या गुणवत्तेचे काय? शिक्षण विकास मंचाचे मुख्य समन्वयक डॉक्टर माधव सूर्यवंशी आणि जुनी पेन्शन संघटनेचे भीमराव मुंडे यांसारख्या तज्ज्ञांनी संतप्त भावना व्यक्त करत म्हटलंय की हा प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारा प्रकार आहे। शासनाने या पेपर लीक माफियांची संपूर्ण साखळी मोडून काढून दोषींना कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे आणि प्रामाणिक उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी तातडीने पारदर्शक रीतीने नवीन तारीख जाहीर केली पाहिजे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।